गणित दिलेलं बघा, 2 संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्ही हे गणित ऑप्शनवरनं सुद्धा सोडवू शकता. ऑप्शनवरनं फास्ट होईल बघा. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. कमी नाही आहे, जास्त आहे. मग याची तिप्पट केली तर ती किती होते? 39 प्लस 8 हे 47 होतात. म्हणजे ऑप्शन असू शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा. हा जर ऑप्शन केला तर ही दुप्पट तिप्पट काय होणार आहे याची? इथं सिंगल पटच्या 2नेच जास्त आहे फक्त. हे याच्यात तिप्पट करा. ही लहान संख्येचे तिप्पट करून बघा. 9 त्रिक 27 त्याच्यामध्ये 8 मिळवले तर 35 होतील. म्हणजे हाही ऑप्शन नाही. याच्यामध्ये तर ही दुप्पटच आहे. तिप्पट केली असती तर 60 आणि त्याच्यापेक्षा जास्त 8, 68 आले असते. म्हणजे आपला जो एकमेव ऑप्शन आपण कन्सिडर केला होता पहिलावाला, तोच ह्याच्यामध्ये फिट होत आहे आणि तोच आपलं उत्तर आहे. आता जाऊया आपण, जर तुम्ही ऑप्शन पद्धत वापरायचं तुम्हाला सवय नसेल किंवा कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर कन्सेप्ट समजून घेऊ आपण. बघा, याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये 2 प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता. एक तर लहान संख्या आणि मोठी संख्या. ठीक आहे. लहान संख्या समजा तुम्हाला काय दिलेली आहे, तुम्ही मानली की लहान संख्या तुमची काय x आहे. काय आहे? x आहे. मग मोठी संख्या ही लहान संख्येच्या म्हणजे मोठी संख्या जी आहे ती ह्याच्यापेक्षा किती आहे? 3 पट. 3 पटीच्या पेक्षा 8 ने मोठी आहे. ही जी आहे याच्यापेक्षा 3 पटीपेक्षा 8 ने मोठी आहे. म्हणजे मोठी संख्या झाली. आणि काय दिलेलं गणितात? 2 संख्यांची बेरीज म्हणजे लहान संख्या अधिक मोठी संख्या 3x अधिक 8 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ही किती यायला पाहिजे? 60 यायला पाहिजे. मग ह्या दोघांची बेरीज केली ती आली 4x अधिक 8 बरोबर 60. हा जो अधिकवाला 8 आहे आपण तिकडे जर पाठवलं तर हा वजामध्ये जातो. मग 4x बरोबर 60 मधनं 8 गेले, राहिले 52. मग x बरोबर किती येणार आहे? ह्या 52 इथे 4 हा गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जातो. 13 चोक 52. मग एक्सची किंमत किती आली? 13 आली. एक्सची किंमत किती आली? 13. जर मी एक्सची किंमत 13 लिहिली तर ह्याची 3 पट किती येणार आहे? 13 39 प्लस 8 म्हणजे 47. तुम्ही एकमेव ऑप्शन एक्सवरनं पण तुम्ही हे गणित सोडवू शकला असता. डायरेक्ट उत्तर मारलं असतं तरी चाललं असतं. कारण की एकामध्येच 13 ऑप्शन आहे. ठीक आहे. ही एक पद्धत झाली. मोठी संख्या आली. आता काय करायचं? समजा तुम्हाला ही पद्धत नाही सुचली ऐन परीक्षेमध्ये, तर दुसरी पद्धत काय? तुम्ही काय करता? 2 संख्या आहे. पहिली मानता किती? x मानता. दुसरी मानता कोणती संख्या? की y मानता. त्यांनी काय दिलेलं बघा, लहान संख्या. आता कुठली पण लहान संख्या माना. समजा मी x लहान संख्या मानली, तर काय झालं? मोठी संख्या काय दिलेलं आहे? मोठी संख्या म्हणजे y. ही ही दिलेलं आहे म्हणून बरोबरचं चिन्ह. ही जी मोठी संख्या आहे ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा, मग तिप्पट पहिले तर घ्या, लहान संख्येची तिप्पट 3x अधिक पेक्षा 8 ने जास्त आहे. म्हणजे 8 ने जास्त आहे. समजा मी म्हटलं की हा 9 आहे. हे किती असू द्या. मग इथे जर ही जर 1 किंमत असली असती ह्याची, तर आपण काय म्हटलं असतं? ही ह्याच्यापेक्षा 8 ने जास्त आहे. लहान संख्येच्या तिपटीपेक्षा किंवा काही पण घ्या इथे, की ह्याच्यापेक्षा 8 ने जास्त आहे समजा. ही जी संख्या आहे, ह्याच्यापेक्षा 8 ने जास्त आहे. मग 8 ने जास्त आहे म्हटल्यावर ह्याच्या लहान संख्येमध्ये 8 दिले, तर ह्या दोन्ही संख्या काय होतील? बरोबर होतील. म्हणून काय केलेलं आहे बघा आपण इथे तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे म्हणून लहान संख्येमध्येच 8 मिळवलेले आहेत. समजलं? नाही कळालं असेल तर बरं एखादं उदाहरण घेऊन बघा. समजा 27 आहे, त्याची तिप्पट केली काहीतरी 47च घेऊ डायरेक्टच. चला 47 हे आहे. ह्याची तिप्पट केली किती आली? 13 39. 39 आता ह्याच्या तिपटीपेक्षा लहान संख्या होती 13. 13ची तिप्पट 39. 39 पेक्षा 8 ने जास्त आहे. मग आपण ह्या तिपटीमध्येच 8 मिळवले कारण की मोठी संख्या येण्यासाठी. म्हणून लहान संख्येच्या तिपटीपेक्षा दिलेलं आहे म्हणून त्याच्यामध्येच आपण 8 मिळवलेले. हे झालं एक इक्वेशन. ठीक आहे. y ची किंमत आली तुम्ही xच्या फॉर्मॅटमध्ये. मग काय म्हटलेलं आहे तुम्हाला पुढे? x आणि y 2 संख्यांची बेरीज ही 60 आहे. फक्त हे y ची जी किंमत आहे, ही y ची जी किंमत दिलेली आहे, ही याच्यामध्ये टाका. x अधिक y ची किंमत किती आहे? 3x अधिक 8. 3x अधिक 8 बरोबर 60. मग इथे किती येणार आहे? 3 आणि 1 4x अधिक 8 बरोबर 60. मग 4x बरोबर किती येईल?
52 कारण की हा इकडे पाठवला, मग x बरोबर येईल 13. मग x बरोबर 13 आला, तर इथून तुम्ही xची किंमत टाकली, तर 13 39 प्लस 8. 39 प्लस 8 किती येतील? 47. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे. यावरती बिनधास्त प्रश्न पाठवा. आपला 59ची मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. कृपया कॅन्सल करावा. हा आपला WhatsApp चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.